जॉगिंग चालू आली बरं. मॉर्निंग वॉक चालू आलं सांगा मैदानामध्ये. वर्कआउट चालू आला. सलामीची जोडी राम म्हात्रे आणि कोण गेलाय सुमित. सलामीची जोडी राम म्हात्रे आणि सुमित मैदानात. या स्पर्धेतील अंतिम सामना आहे. सामना 6 षटकांचा खेळवण्यात येईल. सहा षटकांचा सामना, 6 गोलंदाज. लेग पंच जाऊ का मी. 300 600 800 बनवलेलं विड्रॉलच असणार. मित्र या स्पर्धेतील अंतिम सामना. विचारा लेग पंच जाऊ का बरं. स्क्वेअर लेग पंच आहेत ना. नाही स्क्वेअर लेग पंच. सरना विचारा पाहिजे का पंच बरं. ए राम स्क्वेअर लेग पंच आहेत का रे. काय बोलतोय. काय माहिती आहे काय तिथे. नाही पंच कुठं आहे. नाही गेला. प्रणित गेला वाटतं. ते अवधूतला विचारा येऊ पाठवू का बरं. नाही गेला वाटतं. कोण गेलाय. हा प्रणित गेला. सामना त्वरित सुरू करा. सामना 6 षटकांचा राहील. सलामीला आलेला राम आणि सुमित. सामन्याचं पहिलं षटक मॉर्निंग वॉरियर्स संघाकडून. बॉलरचं नाव काय. बॉलरचं नाव काय रे. हा राकेश. आणि हा पहिला स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडूनी अंतिम सामन्याचं उद्घाटन होतं. बिनबाद 1 धावसंख्या. अजूनही या पर्वातील एकही चेंडू झालेला नसताना 1 धावसंख्येने खाता उघडतोय तो विघ्नहर्ता संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगात टाकलेला चेंडू. चेंडूवर सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका खेळतोय आणि एका धावेवर समाधान मानतोय. 1 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आहे ते विघ्नहर्ता क्रिकेट संघाचं. आणि आता मात्र स्ट्राईक साठी येतोय तो सुमित. सुमित एक आक्रमक चणीचा फलंदाज. सामना करण्यासाठी सज्ज होतोय. सांघिक पहिल्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि याचबरोबर ऑन साइडला तटवलेला चेंडू डीप स्क्वेअर लेग पंचांच्या मागून सीमारेषा बाहेर जातोय. पंचांचे समालोचन कक्षाकडे खूण होते की हा षटकार आहे की चौकार. 6 हा षटकार आहे. धावसंख्या 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. सुमितच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. आणि हा सलग दुसरा षटकार सुमितच्या बॅट मधून आलेला. धावसंख्या झालेली ती 10 सॉरी 12-14. सुमितच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. दोन्ही षटकार हे स्क्वेअर लेग पंचांच्या वरून सीमारेषे बाहेर गेलेले आहेत.
हा मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. फटका सरळ जातोय बॅकवर्ड पॉईंटवर. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतो आणि केवळ एका धावेवर समाधान. आता बॅट्समनने रू घेऊ नये. आता धुक्याचं वातावरण निर्माण झालं, त्यामध्ये लाईव्ह मध्ये क्लिअर नाही काय असं काय नाही. दुःख कुठं दिसतंय तुला? सांगते रे. तू याला आहे का? असं ते घेऊ दे. बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू यष्टीरक्षकाला झेल काही घेता येत नाही. क्षती नाहीये राम म्हात्रे यांना, क्षती नाही विघ्नहर्ता संघाला. अजूनही पहिलं षटक चालू. पहिल्या षटकात अजूनही धावसंख्या आहे ती. किती स्कोर आहे रे? स्कोर काय? 15. 5 चेंडू आणि 15 धावा. बॅकफुटवर जाऊन चेंडू पंच करतोय. चेंडू सरळ जातोय कव्हर पॉइंट वरील. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतोय आणि एका धावेवर समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. बिनबाद 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मॉर्निंग वॉरियर संघाकडून कोण घेऊन येतोय? गरजच नाही ना पण. एकच एंड आहे ना. एकच एंड आहे ना, मग दोन साईड कशाला सांग. एंड बदलून मी तिकडच्या एंडची बॉलिंग करून द्या. तिकडं का तिकडं मारणे, मग तिकडं मारतील मग. मग बॉल किती जातील? बॉल किती जातील? कसं बॉल जातो? आता बॅटिंग कशी आहे? डोक्याने जरा विचार कर ना. इथून जर मारला तिकडं तिकडे बॉल नाही जाणार किती? अरे डुंडुलिया, जो कॅमेरा तुझा असा आहे बरोबर आहे. असा कॅमेरा आहे ना, जो इथं आहे ना. यो कॅमेरा तिकडं नेला तर तिकडून बॅटिंग इकडून होणार. बॅटिंग इकडून केली तर मग किती? माझा एक जो कॅमेरा इकडचे बरोबर आहे, बरोबर आहे. जो इकडचे आहे ना, ते इशे आता ते सांगतो मला तुला. येडायचा. ते जर पाहुणे असल्यानंतर तो जरा सटकला येतो विजय शिंदे बॉलर. सांघिक दुसरं षटक विजय शिंदे घेऊन येत आहेत. पंचांच्या डावीकडून राईट मोरदे विकेट मारा. अंतिम सामन्यातील हे सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतात कर्णधार राम म्हात्रे. एक ओव्हर किती झाले रे? 16 धावा झाले. 1 षटक आणि 16 धावा. थंडी बिंडी किती असते? मग कशी असते? स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड पॉइंटवर. तेथील क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावेवर समाधान. बॅकफुटवर जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता आणि आता परत एकदा धडाकेबाज फलंदाज सुमित स्ट्राईकला येतोय, ज्याने सलग 2 षटकार वसूल केले होते डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर पहिल्या षटकात. आणि काय झेल झाला? सुंदर झेल घेतलेला आहे. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. नाहीतर कापू. किती स्कोर झाला? आता मात्र सुमितची जागा घेण्यासाठी जातोय तो पंकज. 17 वर 1 विकेट. 17 पहिला मोहरा गळून पडतोय विघ्नहर्ता संघाचा. तो 17 या धावसंख्येवर. बाद होणाऱ्या फलंदाजाचं नाव आहे सुमित आणि त्याला बाद करणाऱ्या गोलंदाजाचं नाव आहे विजय. सुमितची जागा घेतोय पंकज. खाली येते कोण कोण आहे? बॅकफुटवर जाऊन चेंडू वाईड बॉल. पाहतोय आणि हा स्वैर चेंडू. 18. धावसंख्या झालेली आहे ती 18. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक विजयच्या रूपात चालू आहे. पंचांच्या डावीकडून राईट मोरदे विकेट आणि सामना करण्यासाठी सज्ज होते पंकज. डॉट बॉल. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता.
चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही पंकजच्या ह्याच्यात. सगळेजण तेच करतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅट्समन सलग 3 चेंडू निर्धाव खेळून काढतोय पंकज. केतन काढू दे सगळं ते. आजचा आजच आहे ना, आता आम्ही काढू. बोल पटकन चाल. आम सगळं झाल्याच्या नंतर निघ, आता लगेच नाही निघणार. का रे बाबा कोण आहे इथं? आणि हा चौकार पंकजच्या बॅट मधून आलेला ऑफ ड्राईव्हचा खणखणीत चौकार. या चौकाराने धावसंख्या 4 ने वाढवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. ओव्हर झाली का काय? बॉल शिल्लक आहेत का रे? ओव्हर झाली. हा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. कोण आला? मोहन आला वाटतं. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो. बॉलरचं नाव मोहन आहे का? मोहन. बापू. बापूचं नाव का? सुमित. सुमित ना, बापू म्हणजे सुमित ना. देवीदास. देवीदास. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक देवीदास घेऊन येतोय मॉर्निंग वॉरियर संघाकडून. देवीदास आता कोणच नाही, सुमित आहे का? बॅकफुटवर जाऊन चेंडू कव्हर पॉइंटवर टोलवून काढतोय कर्णधार राम मात्रे. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लावतोय कर्णधार रामला. धावसंख्येत 1 ने वाढवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते किती आली रे? आता एक सिंगल आली ना, हा 23 झाली. 23. आणि याचबरोबर चेंडू पायावर आदळतोय. पायचीची कोणतीही संभावना नसल्या कारणानं अपील काही होत नाहीये. आणि आज सलग चौथा चेंडू जवळजवळ निर्धाव खेळून काढतोय तो पंकज. धावसंख्येत 23 अजूनही स्थिरावलेली धावसंख्या. आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू, उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी स्क्वेअर घोषित केलाय. सांगा तो कमी वरची ठेवा, ऐकत नाही. दोन धावा काढलेल्या आहेत पंकज याने. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 26. 24 होतं. रान देवा खावा तुम्ही. गुड लेंथ वरून वेगात जाणारा चेंडू. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू खेळून काढतोय. 2 runs remaining, 2 balls remaining. डंग 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 डंग. आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. अरे कमी स्कोर झाला तर बरा मजा पटकन मॅच होईल ना रे. केडी या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. केडी कमी स्कोर झाला तर पटकन मॅच होईल ना बाबू. ए समीर शेठ
याला गुतवलंय विघ्नार तवाल्यानं हा आणि कर्णधार राम मात्र बाद होऊन निराश मनाने तंबूत परततात. आता मात्र जातोय तो चेतन कुलपे. तिसरी ओव्हर संपली का रे? वेळेवर झाले का ओव्हर झाले बघ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27 ना रे. 27. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 27. कर्णधार रामची जागा घेतोय तो चेतन, या धडाडीचा फलंदाज. दादा नाही एक गडी बॉलर विजय 3 4 पुजारी 7 9 पंकज स्ट्राईक. बॉलर संजय. अं, 27. 27. चौथी ओव्हर आहे ना. चौथी ओव्हर. चौथी ओव्हर आहे. डॉट बॉल. संजय आणि याचबरोबर हा स्वैर चेंडू. संजय याने मगाशी गोलंदाजीच्या जोरावर सामनावीराचा बहुमान घेतला होता. तो संजय आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पंकज याला गुड लेंथवर टप्पा ठेवून फलंदाजाला चकवण्यात त्याचा हातखंडा आहे. लाईन आणि लेन त्याची USP आहे. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू सरळ तटावून काढतो डीप बॅकवर्ड सीमारेषे बाहेर. आणि याचबरोबर पंचांचे समालोचन कक्षाकडे खूण होते की हा चौकार. काय नो बॉल? हाईटचा नो बॉल चेक करायला सांगतो. नाहीये. नो बॉल. नो बॉल आहे. नो बॉल आहे. धावसंख्या झालेली किती रे? 33 झाले. 33. 3 ओव्हर 33. 3 षटक आणि 33 धावा. आउट. फ्री हिटचा धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 34. इकडे मुंडाला तरी चाला आणि आता चेतन स्ट्राईक घेण्यासाठी सज्ज होतोय संजयच्या गोलंदाजीवर. सुंदर ऍक्शन. पुन्हा एकदा जोरात टोलवलेला चेंडू आणि चेंडू सरळ जातोय. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते 36. काय करतोय? गुड लेंथवर पडलेला चेंडू. चेंडू सरळ जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची उचल करतोय आणि याच बरोबर
चेतन कुलपे धावचीच्या रूपात बाद होऊन निराश मनाला तंबूत परततोय. एक्स्ट्रा कव्हरवर कव्हर ड्राईव्ह खेळला होता. पंकज बाद झाला. पंकज बाजार हा ते पंकज बाद होणारा फलंदाजाचं नाव आहे पंकज. चेतन कुलपे याने एक्स्ट्रा कव्हरवरून ऑफ ड्राईव्ह केला होता. चेंडू स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध जातो. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आला, चेंडूची उचल केली आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागलं. दरम्यान पंकज बाद होऊन निराश मनानं परततोय आणि आता पंकजची जागा घेतोय तो गिरीश. चेतन सामना करण्यासाठी सज्ज होतोय. संजय या स्पर्धेतील एक गुणी गोलंदाज. सुंदर ॲक्शन, राईट हॅम ओव्हर द विकेट मारा, पंचांच्या डावीकडून मारा. सांघिक चौथा, वैयक्तिक पहिलं षटक संजयच्या रूपात. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू आणि याच बरोबर हा झेल खरं तर होऊ शकला असता, परंतु केवळ एका धावेवर समाधान. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका होता. चेंडू लॉंगन सीमारेषेबाहेर जाता जाता राहिला. झेल होऊ शकला असता खरं तर, परंतु काऊ कॉर्नरवरून लॉंगॉन पर्यंत येताना समन्वय हँड आय कोऑर्डिनेशन जमलं नाही. पुन्हा एकदा ऑन साईडला टोलवलेला चेंडू. चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नरवर. काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची उचल करतोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं होतंय. संजयचं हे षटक चालू आहे. सांघिक चौथं षटक आहे, वैयक्तिक पहिलं षटक आहे. चेतन सामना करण्यासाठी सज्ज होतोय. तरी चावणार नाही मच्छर. तरी चावणार नाही मच्छर. असं केलं तर मच्छर नाही चावणार. गुड लेंथवर पडलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू होता आणि याचबरोबर पंचांची समालोचन कक्षाकडे खूण के षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39. प्रति षटकामागे 10 एवढी सरासरी राखतोय तो विघ्नहर्ता संघ. या सरासरीने जर प्रोजेक्टेड स्कोर केला तर ते 60 धावांपर्यंत मजल मारू शकतात. पाहूया उरलेल्या 12 चेंडूत ते किती धावांची लयलूट करतात आणि विघ्नहर्ता संघाला किती धावांचं मॉर्निंग नवीन गोलंदाज होते भाऊसाहेब आणि गिरीश सामना करण्यासाठी सज्ज होतोय. सांघिक 5वं, वैयक्तिक पहिलं षटक 39. कोण आहे न्यू बॉलर? भाऊसाहेब 39 धावा झालेल्या आहेत. सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक भाऊसाहेब. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट बहुधा मारा. सामना करण्यासाठी सज्ज होतोय गिरीश. आणि हा झेलबाद. विजय शिंदेने काय घेतलं? आणि आता गिरीशची जागा घेण्यासाठी जातोय तो सचिन. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज, ज्याचा गेम अवेअरनेस मोठा आहे असा सचिन आता मात्र गिरीशची जागा घेतोय आणि तो मात्र साथ देईल कुलपेला, चेतन कुलपेला. धावसंख्या अजूनही 39. बाबू ओके आता नाही होत. भाऊसाहेबाच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. मागं बांधायला लागेल. इकडे रे ए पोऱ्या इकडे ते मागं बांध अशी. बॅकफुटवर जाऊन चेंडू पंच करतोय. एका धावेवर समाधान मानतोय तो सचिन. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 40. बांध अशी मागं. या षटकातील अजूनही बहुधा 4 चेंडू शिल्लक असावेत. थोडा बारकी सुट्टीच नाही पाहिजे. राईट आर्म राऊंड विकेट आणि याचबरोबर हा मात्र सणसणीत ऑफ ड्राईव्हचा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर जातोय. पंचांचे समालोचन कक्षाकडे खूण होते की या षटकाराने धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 46.
चेतनच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार. आता मात्र बाजू बदलतोय, पंचांच्या डावीकडून जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट त्याचा मारा असेल आणि तो मारा खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय चेतन. माफ करा, बाजू बदलत नाहीये तो. राईट आर्म राऊंड विकेट मारा आहे त्याचा, पंचांच्या उजवीकडून मारा आहे. सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं षटक. आणि आता मात्र उजव्या यष्टीकडून मधल्या यष्टीकडे येणारा चेंडू चेतनला काही नीटसा समजला नाही. चेतन त्याला खरं तर डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर पाठवण्याच्या तयारीत होता, परंतु बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क नाही. उत्तराखंडची गाडी होती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 वाजून 10 मिनिटं झाली. अतिशय सुंदर झेल, मागे पळत जाऊन अतिशय सुंदर झेल घेतलेला आहे. आणि आता चेतनची जागा घेण्यासाठी जातोय तो योगित. धावसंख्येत अजूनही काही बदल होत नाही. धावसंख्या झालेली आहे ती किती स्कोर आहे? 46. 46. ओव्हर झाली आहे. आणि हे 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 46. प्रति षटकामागे 9 एवढी सरासरी आहे. आणि आता सामना करण्यासाठी सज्ज होतो योगित. शोभित आला नवीन. नवीन गोलंदाज येतो तो शोभित. आणि शोभितचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय विघ्नहर्ता संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज सचिन. येस येस. सचिन झेलबाद होऊन परत. न्यू बॅट्समन. नवीन बॅट्समॅन कोण आहे रे? प्रताप. या षटकातील या पर्वातील 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या अजूनही 46. अतिशय भाऊसाहेब शोभित याच्या अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. डॉट ना. दोन धावात वाढ. धावसंख्या होते 48. या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. या पर्वातील 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि बाद होऊन परत कसा आवडला त्रिफळाचे त्यांची विकेट 7. 7. या शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बापूचं नाव काय? हा, किती बापू आहेत नक्की? लय बापू आहेत. काय सगळं सगळं बापूच बापू आहेत.
आणि बाद. वैभव बघायला आहे. हा नाही आता तो रनआउटच्या याच्यात राहील ना. या साईडला आला ना. Run out ला वेगळा बॉल आहे असतो. नाही रे, अरे आहे रनआउटची विकेट, पण ते आता एकच बॉल राहिला ना, कशाला जाऊन दुसरं. कोण आला नवीन? नाही, नाही. हे पर्व संपलेलं आहे. काय आला? एक जाऊ किती 49 50 टार्गेट. 50 जिंकायला 6 षटका आणि 50 धावा जिंकण्यासाठी हव्यात. दहा पाचशे 50 10चा नोंद प्रति षटकामध्ये. नाही 6 ओव्हरची मॅच. बारा प्लेयर उतरले का रे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 प्लेयर आहेत. 12 प्लेयर आहेत का? 13. प्रति षटका मागे जवळजवळ 9 एवढी सरासरी राखावी लागेल. 8 मध्ये प्लेअर 14,000 काय माहित नाही मला. 14,000 प्लेअर किती? ते मागे प्लेयर ठेवावे लागतात ना वाटतं. टीम स्क्वॉड मध्ये प्लेअर किती दिला? 12 13 15 जण. 2 हे दाखव मला. नाही ते मागे प्लेयर ठेवावे लागतात ना. 2 3 4 5 7 जरा बोला. 8 9 10 11 12 13 14 15 येत. कर ना जरा. हे करतो मी, जरा बसतो. काय आता कर ना, आता शेवटचं आलं. ना 4 ओव्हरला संपवतील ना. करतो का? तू केलास सांग तर फक्त सगळं वाट कुठचा बटन दाबायचं नाही, काय अवॉर्ड करायचं. काढ, अवॉर्ड बेस्ट फिल्डर बेस्ट बॉलर असतील तर. हा ते काढूया ना. मला सांग कुठचा बटन. फिल्डर तर नाही ना, फक्त बॅट्समन बॉलर. बॉलर Fielder आहे. संजय असेल का? फिल्डर ट्रॉफी आहे. आपण फिल्टर ह्याच्यामध्ये नाही येत ना, निघत नाही नाही निघत तर ज्याने काय घेतलं त्याला देस. ना. म्हणजे कॅच नाही. अच्छा याच्यात डायरेक्ट निघतं का? म्हणजे फक्त Software बॅट्समन आणि बॉलर एवढंच. फिल्टर मग तुम्हाला बघून कोणाला जर निदर्शनात कोण बघत असेल त्याला द्यायला लागेल. बॅट्समन बॉलर सिरीज आहे ना. सिरीज कोणाला द्यायचे? सिरीज पण निघतं, सिरीज नाही निघत. सिरीज मध्ये दोघांमध्ये मिळून असं काढायला लागेल. शकावंत ना. किसन चांगला खेळला ना प्रत्येक match. मलेरिया व्हायची पाली आहे इथं. एवढा मच्छर आहे. कधी पाहिजे? कधीपासून क्रिकेट फॉलो करतात मी? होय? पनवेल मधलं कधीपासून क्रिकेट बघतो? पनवेल मधलाच आहे मी. नाही नाही, क्रिकेट कधीपासून बघता म्हणजे किती सालापासून बघता? मी 2000 सॉरी 98 2000 सालापासून. तो युनिटी पनवेल होती टीम. युनिटी पनवेल होती रे. मग एकता उपिडी स्मॅक्स पहिले पनवेलमध्ये टीम होती. एकता उपिडी सॉरी युनिटी. त्याच्यानंतर स्मॅक्स 11 झाली. त्याच्यानंतर मिथलेस झाली. युनिटी मध्ये शंकर वगैरे होता ना. हा त्याच्यानंतर कोटे आणि शंकर. अविनाश जाधवची मिथलेस 11 आदित्य बॉलर 11 कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर लाईट गेली. पहिला शनिवार जबरदस्त रंगाचा आयोजन. रिव्ह्यू घेतलाय.
बॅट्समन ओपन. ओके ओके. आहे ट्रॅक्टरचा पायाला चेंडू. ओके चला सामना सुरुवात. 50 धावांचं टार्गेट पाहायला मिळेल. सरकार देपूचा चेंडू. वाह दमदार. पहिलं षटक प्रगतीपटावर पाहायला मिळतोय. दमदार आयोजन, दमदार नियोजन, दमदार संयोजन. राम म्हात्रे अँड कंपनी. वाह बापू निघाल तिथे, बापू. आता तरी देवा मला पावशील का. विघ्नहर्ता बनवेल अगेन्स्ट मॉर्निंग वॉरियर्स. सतीश सालुंके एंड कंपनी, राम म्हात्रे एंड कंपनी, दोनों के बीच में घमासान. हमारे सुबोध इनका नाम क्या है? सुमित भाई. इनका सुमित भाई का बच्चा कह रहा है कि पप्पा ही फाइनल मारेंगे. तो तो आने वाला वक्त बताएगा. जो जीता वही सिकंदर. जिंदगी की यही रीत है, हार की बात वही जीती है. फिर से एक बार इस ओर की कुछ गेंद शेष. ये देखो काफी अच्छी गेंद और यहाँ आने की बल्लेबाज. वाइड गेंद लगा. आंखों आंखों में इशारे. राम म्हात्रे काफी खुश है क्योंकि वो जानते हैं जब अपील करेंगे तो अंपायर झट से उंगली उठाएंगे. ओ सिर्फ शॉट आए हुक शॉट. आज गेंद गई. पंच 4 के 6. 4 के 6. 4 के 6. राम भाई क्या है? 6-4 है. तवा ओके. चौकारच आहे. अम्मा पकडला ना मी. ही लाईट गेली. तो हा लावायचं लावा ना. सी टाईप नाही तो नॉर्मल आहे. चौकारच्या नंतर काय आला? काहीच नाही. ए सागर, ए सागर ये. अच्छा गावात ट्रिप होतं. ओय रुपेश मला चढव. ए चंगू मंगू तुला सांगतोय. अरे बाबा. रुपेश लक्ष ठेव नाही तर फाटक्यावर लाईट ट्रिप होतं आता. आता पावर संपत आली. हॅलो. कॉमेंट्री नाही.
वरती या वरती या. या इकडं पिंट्या वरती या. तुला याचं लाईट आवडत. स्कोर झालाय 7. ट्रिप होते बोलले की. पिंट्या येईल. अरे झालं पकडला. स्कोर किती झाला? हे घ्या हे घ्या. सगळे एवढ्या लोकांची बॉटल आहेत तिकडे. हे नको काय हात लावा आता. वरती आहे ना थंडी नाही आहे वर आणि मरणार थंडी लागते. ट्रिपच होती तिथे. बसायचं न्यायला. मशीनचं बटन कुठं आहे? मशीन बंद करू का? मशीन बंदच केलेली ना already. एमपी पण कोण टाक ना.
बस याला नव्हता बसला हॅलो 16 किती झालं रे 16 फक्त 16 16 झालं 16. चला बघूया थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सामना सुरुवात होतोय 50चा टार्गेट आहे आणि आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 27 बॉल 34 27 चेंडू 34 धावा. तुला एकच गोष्ट सांगायला लागली पाहिजे. तर बघूया आणि हा खराब चेंडू आहे. आता मात्र 27 चेंडू आणि 33 धावांची गरज. बरोबर ना मात्र फटात गेंद लेकिन गेंद को गले का मोड़ दिया तो तख्य हुआ खिलाड़ी दौड़ रहे हैं यानी कि दूसरे की कोशिश जारी लेकिन यह क्या हो सा है मैदान के अंदर. टोंबोला से कहे रामगढ़ की ओर जाए तो जगह गब्बर से कह देना 2 तारीख को होली है और 3 तारीख को धुलीवंदन है. बघा वर काय उराविती रंगाचा पिचकारा. बरोबर ना पहिले तोले ना तुझे नाही लगीनच कुठं झालं माझा पागल आहे का रे? दाखव काय काय प्रूफ आहे तुझ्याकडे कोणचं करा तुझ्याकडे काय proof? ये देखो मोड़ दिया. ओ बेहतरीन बेहतरीन चुम्मा चुम्मा दे दे. गेंद गई स्मारक को छूने के लिए 4 रन चौवा. चौकार. अरे करंट नाही रे थंड आहे प्राणी प्राणी थंड आहे. आ चावते सावतं नाही उडल छोटा पोरगा आहे. यानी भी कहा जाए तो
टीम का कुल मैच का स्कोर 50 का टारगेट अभी तक टीम का स्कोर में 2 विकेट खोने के बाद बने 23 23 23 में 27 चाहिए 23 में 27. किरण होती हा सुबोध भाई 23 चेंडू 27 धावांची गरज. मुलगा तुमचा जाम खुश आहे. 24 लो विघ्नार्ता की मॉर्निंग वॉरियर्स क्या होएगा. अवधूत भाऊ हा, लवकर लवकर घ्या. दोघांना एकात सोबतच जायचं आहे त्यामुळे जरा घाई करा. न्यू बॉल इथे घर आहे का कोणचं वाह. ये देखो बेहतरीन फील्ड इस वक्त राम मत्रे काफी कुछ खुद आयोजन करता है और अलिश भूर और हमारे सतीश सालंकी की ओर से फर्स्ट और सेकंड नंबर की ट्रॉफी ये कौन लेके जाएगा. जिनके घर में जाएंगी वो खमासान खुश होगा. अब दिन भर आपने क्या किया, रात भर आपने क्या किया, उससे मतलब नहीं है. ट्रॉफी किसने लाई है और घर वाली भी पूछेगी अब क्या लेके आए. कॅच घेतली आने वाली गेंदे और रन का फैसला रहेगा. रिवर्स रन क्या है और या बेहतरीन कॅच. वाह. कॅच घेतल्यानंतर वेगळाच आनंद असतो ना चेहऱ्यावर. यानी कि सतीश भाई ने टीम काफी अच्छी चुनी है आज के दिन में, आज के रात में. कल के रात में कौन सी टीम में खेलेंगे सतीश भाई वो तो आने वाला वक्त ही बताएगा. बॅट्समन रेडी ठेवा हाँ? बॅट्समन रेडी ठेवा बैट्समैन ने मोहन सिंह ऊपर क्या अभी सूर्य दिख रहा है रात में चंद्र को देख रहे आधा है चंद्रमा. तो मोहन सिंह को लिए सुवर्ण मौका है. अगर मोहन सिंह 2 छक्के लगाते हैं इस टूर्नामेंट में तो मैच में जान आएगी. रन और गेंद और रनों का फैसला रहेगा. 21-26 दाखव परत. 21 बॉल 26 21 बॉल 26 21 गेंदे 26 की दूरी. 21 चेंडू 26 धावा मोहन शिंदे. ओ याने की क्लीन बॉल. बघबगी भागोत्री ब्रह्मस्ती ओंबट सहा तुझा आत्मा माझ्यात माझा आत्मा बाहेर. बॅट टू द पेव्हिलियन. नाही बॅट्समन कोणता आला रे. राकेश राकेश नाम आहे ना. 20 बॉल 26 पाहिजे दूर काय उराविती रंगाचा पिचकार. आमचा पहिला सण आला शिमगा. सासऱ्याचे कल्याणशी आता आवरी मोठी चॅन घेऊन होता ना तू पहिली होती कोणाची रे हो मस्त आहे. चला जबरदस्त. 20-20-26 चेंडू गडी बाद झालेत रामनगर 4 आणि धावा झाल्या 24. 20-26 26 गेंदबाज काफी बढ़िया है. तालियां तो बजाओ भाई कम से कम. अच्छी काम कोशिश जारी है. देखो मधुरा पाषाण. हम राम भाई का तय दिल से शुक्रिया करते हैं. ये देखो एक बार 1 रन चुरा के लिया. दूसरी की कोशिश जारी है लेकिन ये आने की खतरा बन सकता है. जरा सबर करो या फिर से एक बार रू देखेंगे तो पीटीसी लाइव की दरिया यानी कि बल्लेबाज बाद है आउट हो या नहीं है, पहुंचे कि नहीं पहुंचे. और बल्लेबाज हमारे ख्याल से आउट. आउट आहे. बघायला तर बस वाटतं या बघा तसं काही नाही.
आउट आउट चला दादा बॅट्समॅनला द्यायला पाहिजे. ओ सुबोध दादा जाऊ ना आउट आहे बाद आहे. बेनिफिट ऑफ डाऊट किती क्लिअर आहे. बघा ना इथं ही लाईन आहे इथं. अरे लाईन दिसत नाही. तुम्ही येऊन बघू शकता का प्रॉब्लेम नाही. तुमचं 2 प्लेअर आहेत इथं. आता चेंडूने धावांचं समीकरण पाहायला मिळेल. धावा झाल्या 5 बाद 19 कोण आउट झाला? 26 19-26 चला आउट कोण झाला? आउट आउट कोण झाला मगाशी. विकेट थांब विकेट दाखव. अरे विकेट थांब ना 5 विकेट गेले. 5 बाद झाले रामदादा. न्यू बॅट्समन कोण आला? आणि निमा संघ गारद झालाय. आता मात्र औपचारिकता वाक्य आहे स्पर्धेमध्ये. बघूया अजूनपर्यंत काही बॉलर कोण आहे? घडलं ना. बॉलच नाही रामदादा. गिरीश गिरीश ओके ओके गिरीश ना गिरीश चिमणे हा गिरीश गोलंदाज. गिरीश म्हटलं की गिरीश चिमणे जुईचा तो माझ्या माइंड मध्ये सेट झालेला नाव. त्यामुळे पटकन गिरीश आला. बघूया हे देखो सतीश सालुंके. ओ काफी अच्छी गेंद थी लेकिन यहाँ पर अच्छा रहे दिन के देख रहे आने की. आओ मारो देखो पहचानो. गप्रे चिमटा नाव काढू. जमटा कुठे घेतला नाही प्रेमाने हात फिरवत. आता चेंडूने धावांचं समीकरण पाहायला मिळालं. केतन दलबीच्या माध्यमातून धावा झाल्या धापलकावर 29 ना नाही माहित मला. नाही माहित मला. जायला चष्मा लागले. 25 धावा झाल्या. 5 बाद 25 एवढं दिसत अक्षर बारीक दिसतं ना. 5 बाद 25 झाल्या. 25 पाहिजेत. 25 धावांची गरज ना. चला 25 पाहिजेत. बघूया राम म्हात्रे की सतीश सालुंके. सतीश सालुंके की राम म्हात्रे. 16-25. ये देखो ये देखो ये देखो ये देखो फुटवर्क फुटवर्क. ये देखो यानी पीछे क्या गिरा भाई आपका. 15 चेंडू 23 धावा. 15 चेंडू 23 धावांचं समीकरण बघा. श्वान आला श्वान. 15 चेंडू 23 धावा. आमचे दोन्ही कॅमेरामॅन खूप जागलेले आहेत. वाह काय चेंडू पडला आपल्यातून दमदार. स्कोअर बना आहे 50 धावांचं टार्गेट होतं. आणि हा चेंडू सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी असा कॅच दमदार. बघा गाडीवर बसून झेल घेतलाय. काय कौतुक करावं लागेल दादांचं. दमदार. पण जागेवर ना उठायला पण नाही लागलं त्यांना. हा दादा उठायला पण नाही लागलं. बघा हातामध्ये झेल बघा. लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण पाहतोय जबरदस्त झेल पकडला आहे. 6 विकेट खो चुके हैं. मॉर्निंग वॉरियर्स अगेन्स्ट विघ्नहर्ता पनवेल. इथं मागे स्वीप केला. चेंडू एकदा पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न झाला आहे परंतु सिंगल इथं कंप्लीट. और टीम का कुल मिला कर स्कोर 50 का टारगेट अभी तक बने हैं 34. 34 धावा दापलकावर. आता मात्र चेंडूने धावाचं समीकरण 12 चेंडू 16 धावा. आने वाले 12 गेंदे और 16 की दूरी. 16 का गोला 24 की छाती. चला टीम मीटिंग नको भावंदो. चला आता बरोबर
आता कंपनीचा चहा प्यायचा टाइम झाला आमचा नाईटचा. पाहुणे 4 वाजलेत. विक्रांत पाटील. आता दुट्टीवर आमचा घराजवळचा टाइम आहे 12 ते 4. 8 वर्ष. पुढचा चेंडू. ओ इथं हो काय झालं मला नाही दिसला. निशाला तुला दिसला ना. चेंडू मला दिसला ना. और यानी कि टीम और रनों का फासला रहेगा. आने वाली गेंदें रहेगी मेरे ख्याल से 11 और बनाने हैं 14. 11 गेंदे 14 रन. राम भाऊ 11 चेंडू 14 धावा. और ये आई 6 रन. 10 गेंदे 6 आले ना या 8 ना. 8 धावांची गरज. 2 चौकारांची गरज. आणि पुन्हा एकदा पप्पा गेलता तुझं नाव काय. आयुष्य पप्पा केलेत आहेत. बघूया काय होणार काय घडणार. मॉर्निंग वारी सतीश सालुंके की राम मात्रे. राम मात्रे की सतीश सालुंके. और ये देखो फिर से एक बार सुब्रत भाई के लिए गेंद थी लेकिन 1 रन दौड़ के पूरा किया. दूसरी की कोशिश जारी है लेकिन नहीं है. रुकाया. आने और गेंद और रनों के बीच में फैसला रहेगा. आने वाली गेंदें रहेगी 8 बॉल 7. मॉर्निंग वॉरियर्स नीड एडलिस इमेजिंग 7 रिक्वायर्ड. ये गैप शॉट सिलेक्शन. गेंद गई 4 रन के लिए. जैसे सतीश सालुंके नीचे बैठे थे अभी खड़े हो चुके. खुद की ट्रॉफी खुद के घर जाएगी. खुद की ट्रॉफी खुद के घर जाएगी. खुद ने इनाम दिया है. सतीश सालुंके ने फर्स्ट नंबर दिया है और अनिल शेठ भोर ने निर्मल बिल्डर्स एंड डेवलपर्स ने दूसरे नंबर की ट्रॉफी दी है. यानी कि खुद की ट्रॉफी खुद के घर जाएगी. और रन और गेंदों के बीच में फासला. आने वाली गेंदें जीतने के लिए 4 6 बजे ना 8 पाहिजे होते ना. चौकार आला ना. 3 पाहिजे. 3 धावांची गरज. बरोबर नाही तुझं. तेवढं. कॉम्बिनेटरला कॅल्क्युलेशन पाहिजे. आलं पाहिजे. और ये एक तो पूरा किया. दूसरी की कोशिश जारी है. 2 भी पूरे हुए. तीसरी की कोशिश जारी है लेकिन रुकाया भाई ने. और यानी कि सतीश सालुंके आगे आए. आ जाइए आगे आइए. 3 जीत के भी बाहर और 1 जीत के अंदर. एक जिंकला ना. 2 हारून 1 जिंकला ना. बघा काय सामन्याचं भवितव्य आहे. 3 मॅच जिंकून सेफ आणि 1 मॅच जिंकून डेप. जबरदस्त गेम. जो जीता वही सिकंदर. नहीं समझेंगे कहलाता है. आता 1 पाहिजे ना. वाह. ओ गुड कैच. अभी तक मुकाबला जारी है. विकेट गवा चुकी है विघ्ना है. ये देखो आशु के पापा आउट हो चुके. आयुष के पापा आउट हो चुके. अभी 1 रन की दूरी है. और बैट्समैन नेम प्लीज. कोण गेलं रे बॅट्समन.
एक रन बनानी है गपरे एका धावेची यो लागतंय धोरण मारला तर लढशील असंच मारतंय नको मारू ना चिडचिड होते नवत चाचा लय पल बाळा कीर्तन भाई पनवेल वाला हे सगळं स्कोर काढ घे ना स्कोर नाही मॅन ऑफ द मॅच काढाय श्रीदेव रामला पोहरत जाऊन आता मी डायरेक्ट गुंडळून डायरेक्ट घरी और यानी कि टीम का मुकाबला आराम दादा इकड़ा 2 मिनट टीम का मुकाबला जीत चुके हैं सतीश सालुंके की सेना मॅन ऑफ द मॅच पीटर 100 नाही थांब यांचा नाव काय दादा ओ भाऊ विजय दादा ओ विजय सर